देवाच्या 5व्या वचनामध्ये 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतं पहा. आणि काय वचन म्हणतं पाहूया. लेट्स रीड टुगेदर. आपण एकत्रित वचन वाचू. 1 2 3 स्टार्ट. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे, माझे हृदय तू सिद्ध केलेल्या कारणाने उल्हासेल. Can we say amen? आमेन. In spite of all the questions, आणि सर्व प्रकारचे प्रश्न असून देखील he's saying, I trust in the mercy of God, not because of my goodness, not because of my faithfulness, not because of my spirituality, but Lord, I trust in your mercy. आणि माझं जे आध्यात्मिकता आहे, माझं जे चांगुलपणा आहे, या कारणाने नव्हे तर परमेश्वर, मी तर केवळ तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे. Can we say hallelujah? आमेन. धन्य ते व्यक्ती जे मनुष्यावर नाही तर परमेश्वरावर भाव टाकतो. आमेन. Can we say hallelujah? हालेलुया. So he's saying, Lord, he's saying, but I have, in spite of my confusion, in spite of my question, he's saying, I have trusted in your आणि तो mercy. असं म्हणतो, जरी माझा गोंधळाची परिस्थितीमध्ये आहे, जरी मी परीक्षेतून जात आहे, तरी देखील प्रभू मी तुझ्या दयेवर भरोसा In ठेवला. other words, what he's saying to enemy, आणि मग तो शत्रूला काय सांगत आहे. I am going to rise up, I'm not going to fall down. आणि तो शत्रूला असं सांगत आहे की मी पुन्हा उभारणार आहे, मी काही खाली पडणार नाही. Can we say hallelujah? हालेलुया. When you say like that, आणि ज्यावेळेला तो असं म्हणतो, when you say like that, ज्याला आम्ही असं म्हणतो, I trust in my God. मी माझ्या देवावर भरोसा I ठेवीन trust in his promises. आणि मी त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवीन. I trust in his मी faithfulness. त्याच्या विश्वासूपणावर I विश्वास trust ठेवीन. in his power. मी त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवीन. You're telling to devil, आणि तो आम्ही सैतानाला असं म्हणत आहे, I am not a loser, I am going to be a victorious. आणि मी काय हरलेला नाही, तर मी विजयशाली बनणार आहे. Can we say hallelujah? हालेलुया. अरे जम्मू काश्मीर मध्ये आपण हालेलुया. hallelujah म्हणूया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So this man saying to God, even though there is no voice, there is no angel, is saying, I trusted in your mercy and my heart shall rejoice in your salvation. आणि त्या ठिकाणी कोणती आवाज नव्हता, कोणता स्वर्गदूत येऊन त्याला सांगितलं नाही, तरी देखील तो असं म्हणतो की मी तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे आणि माझे हृदय तू सिद्ध केलेल्या कारणाने उल्हासेल. आमेन. अरे जोरात बोला. आमेन. 6वं वचन वाचू काय म्हणतात. 6वं वचन वाचूया काय म्हणतंय. Now this is a proclamation, this is a declaration, this is a confession. What is making? Let's read verse 6 together. आणि आता हे जी कबुली आहे, परमेश्वरासमोर तो कबुली देत आहे आणि घोषणा आणि करत आहे. घोषणा करत आहे. आणि काय घोषणा करत तो आहे. काय घोषणा करतो. तो निश्चय केलेला आहे. आणि तो अशा प्रकारचा निश्चय करतो, विजय पाहायचा आधी, विजय पाहण्याच्या आधी, उत्तर यायचा आधी, उत्तर यायच्या आधी, तो घोषणा इज डिक्लेअरिंग. आणि तो अशी घोषणा करत आहे. चला आपण एकत्रित वाचूया. एकत्रित वचन वाचू. 1 2 3 स्टार्ट. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. Can we say hallelujah? हालेलुया. अभी मेरेकल नहीं हो गया, आता चमत्कार अजून घडला नाही, but he saying प्रभूने माझ्यावर अरे मागच्या वेळी लई उपकार केलेला आयुष्यात. आणि तो आठवण करत आहे, कबुली देत आहे की पाठीमागच्या वेळी प्रभूने माझ्यावर खूप उपकार आणि केले, म्हणून मी त्याचे गीत गाये. म्हणून मी त्याची उपकार स्तुती गाईन. Can we say amen? आमेन. सो तुम शेजारीला सांगा, शेजाऱ्यांना असं म्हणू, मागचे आठवण करून गीत गावा. पाठीमागची कृत्य आठवण करून गीत गा. Can we say hallelujah? हालेलुया. So this man is actually proclaiming and confessing his faith in the Lord. आणि हा जो व्यक्ती आहे की परमेश्वराबरोबर आपली कबुली देत आहे, घोषणा करत आहे. Very important. I want you to listen, child of God. खूप महत्वाची गोष्ट आहे, देवाचे लोक हो, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही ऐका. शेजारला म्हणा ध्यान द्या थोडा वचनाकडे. शेजाऱ्यांना असं म्हणूया की वचनाकडे लक्ष लावा. थोडं म्हणा शेजारला वचन. शेजाऱ्यांना असं म्हणूया वचनाकडे लक्ष द्या.